नमस्कार बालदोस्तांनो, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण नैसर्गिक संसाधनामधील जमीन या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. या अगोदर आपण हवा व पाणी ह्याच्याविषयी माहिती घेतली. तर आज आपल्याला या धड्यातील अतिशय शेवटचा मुद्दा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जमीन ह्याच्याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. जमीन कशाची बनलेली असते? तर आपल्याला सांगता येऊ शकेल, जमीन माती, दगड, खडक अशांपासून बनलेली असते. तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते? जमिनीवर आपल्याला दऱ्या, डोंगर, नद्या, समुद्र असं सारं काही दिसतं. शहराकडे मोठमोठ्या इमारती, पूल, रस्ते दिसतात. त्यानंतर गावाकडे शेती, बागा, झाडे झुडपे असे सर्व आपल्या जमिनीवर दिसतं. पुढचा अजून प्रश्न विचारला आपल्याला, मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहेत? मानवाने जमिनीवर वेगवेगळे निवारे म्हणजे घर बनवलेली आहेत, वाहतुकीचे मार्ग, रस्ते बनवलेले आहेत आणि शेती निर्माण केलेली आहे. पुढे आपल्याला प्रश्न विचारलाय, जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय आढळते? जमिनीवर खोल खड्डा खणला तर आपल्याला मातीचे वेगवेगळे थर आढळतात. आपण ज्यावेळेस माती खोदतो त्यावेळेस वरच्या भागामध्ये थोडीशी कमी क्षमतेची किंवा कमी आकाराची तुम्हाला खडे दिसतील. हळूमध्ये खोदत आपण गेलात तर आपण खणल्यावरती आपल्याला मोठ्या मोठ्या आकाराचे दगड किंवा वेगवेगळे घटक जमिनीतले आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येऊ शकेल की मातीचे वेगवेगळे थर आपल्याला दिसतात ज्यावेळेस आपण एखादा खोल खड्डा खणतो. पुढील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, जमीन सर्वत्र सपाट आहे का? तर नाही. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल नाही, कारण की जमीन उंच सखल असते. कुठे डोंगर असतात तर कुठे आपल्याला दऱ्या पण दिसत असतात. म्हणजे आपल्या समोर दिसणारं डोंगर, एखादा उंच भाग, रस्त्यावर जाताना येणारी जी काही चढण उतरण आहे याच्यानं आपल्याला सांगता येऊ शकेल की जमीन सर्वत्र सपाट नाही. मानव जमीन निर्माण करतो का? म्हणजे माणसाने जमीन निर्माण केलेली आहे का? तर आपल्याला सांगता येऊ शकेल, मानव जमीन निर्माण करतो का? मानव समुद्रात, खाजण जमिनीत भराव टाकून कृत्रिमरित्या जमीन निर्माण करू शकतो. मुळात आपण ही जमीन आपण बनवलेली नाही आहे, पण ज्या भागात जमिनीची आवश्यकता असते त्या भागामध्ये माणूस त्या समुद्रात किंवा विशिष्ट अशा भागामध्ये पाणी टाकून, पाण्यामध्ये जमीन टाकून, माती टाकून त्याचा भराव करतो आणि भराव टाकून ती कृत्रिमरित्या जमीन बनवलेली असते. तर ही झाली या प्रश्नांची उत्तर. आता आपल्याला जमिनीबद्दलची माहिती घ्यायची आहे. जमीन म्हणजे नेमकं काय? तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात आपल्याला पाहता येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचाच अर्थ ते जमिनीत वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपणही जमिनीवर शेती करतो, निवास म्हणजे घरं बांधतो, रस्ते यासाठी वापरत असतो. जमिनीवर असलेल्या वनांतील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करतो. जमिनीवर मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचाच अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनलेली आहे याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास देखील करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक माहिती कळेल की जमीन ही माती, दगड, खडक अशाने ही जमीन बनलेली आहे. जमिनीत सर्व सजीवांना आसरा मिळतो. जे भूचर आहेत, जमिनीवर जगणारे प्राणी आहेत, ते तिकडे बीळ करून राहत असतात. माणूस जो आहे तो माणूस देखील जमिनीचा वापर करतो. माणसाने जमिनीचा वापर शेती करण्यासाठी, निवारा, घर बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी वापर करत असतो. जमिनीवरच्या जंगलातील प्राणी, जमिनीवरती जे जंगल उभं झालेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे प्राणी, वनस्पती याचा देखील आपण काय करतो तर वापर करत असतो असं आपल्याला सांगता येऊ शकेल. जमिनीतून आपल्याला खनिजे मिळतात, खनिज तेल मिळतात, भूगर्भीय वायू हे सर्व घटक आपल्याला जमिनीतून मिळत असतात. मग ही जमीन कशापासून बनलेली आहे ह्यात तुम्हाला एक कृती दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची कृती आहे. ही तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला पण अशा कृती करून त्या जमिनीच्या थरामध्ये कोणकोणते मिश्रण असतात, बाटलीतील तुम्हाला जे मिश्रण दिसतंय ते जमिनीचे वेगवेगळे थर तुम्हाला दिसत आहेत. हे थर कसे असतात याच्याविषयी तुम्हाला एक करून पाहूया. ह्याच्यामध्ये एक तुम्हाला प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली घ्यायची आहे.
त्यात थोडे दगड, थोडी माती व वाळू, पालापाचोळा आणि पाणी हे तुम्हाला पदार्थ घ्यायचे आहेत. बाटलीचा वरचा जो निमुळता भाग असेल तो आपण कापून टाकायचा आहे आणि खालच्या भागात उरलेले साहित्य टाकून त्यात पाणी टाकायचं आहे. मग तुम्हाला दिसेल की खालती तुम्हाला मोठे दगड घ्यायचे आहेत, त्याच्यावरती तुम्हाला बारीक दगड दिसत आहेत. नंतर तुम्हाला वाळू म्हणजे अजून बारीक मातीचा थर घ्यायचा आहे, त्याच्यावरती माती आणि त्याच्यावरती पालापाचोळा. जमिनीवरती जे झाडं आहेत, झाडांचा पालापाचोळा या जमिनीच्या वरच्या थरावर असतो, म्हणून तो पालापाचोळा वरती घेतलेला आहे. आणि जसंच आपण मध्ये खोदत गेलं की आपल्याला कळेल की या ठिकाणी मोठे दगड हे सर्वात तुम्हाला खालती आढळतील. त्याच्यावरती बारीक दगड आहे, त्याच्यावरती वाळू आहे, माती आहे. हे सर्व आपण जरी कृती केली घरी तर आपल्याला कळेल हे सर्व जमिनीचे वेगवेगळे थर आहेत. आता हे थर तुम्हाला कधी बघायला मिळतील तर आपल्याला असंच माहिती सांगितलेली आहे की पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या जवळपास जर एखादी पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू असेल किंवा पाईप टाकण्याचं काम सुरू असेल, ते खोदलेल्या भागाकडे त्या खड्ड्याचं नीट निरीक्षण करायचं तर आपल्याला असं कळेल की या जमिनीमध्ये असेच थर पुढे पुढे वाढत गेलेले दिसून येऊ शकतील. आणि या थराविषयी अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आज आपण जमिनीमध्ये कोणकोणते घटक आपल्याला मिळतात, जमीन कशापासून बनलेली आहे याचा आज आपण अभ्यास केला. या व्हिडिओमधील जो काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला खालच्या लिंकमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लिहून मला पाठवायचे आहेत. आजच्यापुरती आपण एवढंच बघणार आहोत. पुढील आपण जमिनीचा दुसरा भाग घेणार आहोत, त्यामध्ये जमीन कशापासून बनलेली आहे याच्याविषयी माहिती घेणार आहोत. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नियमित भेट द्या. धन्यवाद.